Guys, welcome back to my Happy Life channel. Welcome back to So, the Happy Line channel. okay, तुम्हाला की एक खूप मोठी गोष्ट मी आयुष्यात शिकली आहे, खूप छान गोष्ट शिकली आहे, ते म्हणजे लव, प्रेम. प्रेम जे आपण प्रत्येकावर करतो आणि प्रत्येक गोष्टीवर करू शकतो. जसं की मी ह्याच्यावर प्रेम करतो. येस, वस्तूंवर प्रेम करू शकतो. या झाडांवर, या नेचरवर, या कारवर. या कारवर. Obviously, if you like, then you can love also. And it's amazing thing जेव्हा तुम्ही असं विचार करता की you love everything, each and every. If you think you can love each and everything, like छोट्या गोष्टी, this moment you can love. असं सूर्य येतोय, सूर्यप्रकाश माझ्या चेहऱ्यावर पडतोय अँड इट्स लाईक अ वरतून पक्षी जातात. वाव, आय लव्ह दिस मोमेंट. तुम्ही एक मोमेंटला प्रेम करू शकता. यू कॅन लव्ह द नेचर, यू कॅन लव्ह युअर सेल्फ फर्स्ट, देन यू कॅन लव्ह द अदर थिंग्स. येस शिवांश, nature is You so. can love the universe. Oh yes, you can love the universe. Yes, my son knows everything. Universe means what, Shivansh? The galaxy and Yeah. the planets, they are in the universe. Yeah. And the sun and the black hole, everything. Everything. Yeah. Milky Way. Yes. You can love the universe, but now we are in the earth, so we have to love animals. You could love the moon. Oh, you could love the moon also. Yeah. But you know, Shivansh, what is the plants means plants मध्ये पण म्हणजे हे असतं ना, ऊर्जा असती. One time I was hugging the tree and there was no rain, no nothing, and it was full air, fresh air, no one was there, and suddenly it was on the tree. It was little watery on me, but I saw it was not raining anything. I think the tree was crying. Oh, you think that? Yeah. I think you feel that. Yeah? Okay, he feel means याला फील होतं की इट्स लाईक ट्री इज क्राईंग मीन्स येस, त्यांना पण भावना असतात. तुला वाटतं ना असं? Oh. येस Yes. येस, ट्रीला पण भावना असतात कारण ते सजीव आहेत यार. तुम्ही आपण नाही का जसं छोटे प्लांट लावतो आणि त्याला पाणी घालतो आणि त्याला मोठं करतो, तर आपण त्याच्याशी अटॅच होतो आणि एक आपलेपणाची भावना, आपलेपणाची फिलिंग. आणि जेव्हा आपण त्या झाडावरती प्रेम करतो तसं ते वाढतं. त्याला जसं प्रेम देतो आपण तसं तो मोठा होत जातो, ग्रो करतो. आपण जेव्हा कधी आपण जातो फॉरेस्ट वगैरे गार्डन, तिथं काही जण असतात फुल नॉर्मल असं ट्रीज वगैरे ब्युटिफुल ट्रीज, आणि त्याचे पान आपल्यावर पडताय कसं होतं ते फुल कोडीज. आणि मग आपण असं ट्राय करा की आपण ट्रीज प्लांट करू शकतो. जर ट्रीज नसेल तर आपल्या ऑक्सिजन नसेल, मग आपण डाय होईल. म्हणून ट्रीज लावू शकतो, प्लांट्स लावू शकतो, अजून खूप काय लावू शकतो. येस, तर ही तुझे विचार आहे. म्हणजे शिवांशला इथे राहून बेल्जियममध्ये हे तर नक्कीच कळालं की ट्रीज किती इम्पॉर्टंट, नेचर किती इम्पॉर्टंट आहे, जे की आपल्या इंडियामध्ये दिसत नाही त्याला एवढं एवढे गार्डन्स किंवा प्रत्येक घराच्या खाली ट्रीज असं पाहायला भेटत नाही. सो नेचरचं महत्त्व हे माझ्या छोट्याशा पिल्लूला देखील कळालं आणि तो स्वतः मनाने बोलते, वा लाईक आय एम प्राऊड ऑफ माय सन. like when sometimes the humans like the animals like snake, like cheetah and tiger, other animals. They also have They also want love. love. What you want to say? You are saying about the news that you saw that peacocks home peacocks Yeah, they take the peacock's thingy on their back
and the cocks die. तू बोल. हो, इट्स इम्पॅक्ट ऑन माय सन ऑल्सो. तर ही किती मोठी गोष्ट आहे की जे लहान छोट्या मुलांना देखील कळतीये की ॲनिमल्सचं घर तोडलं जातंय. त्यांचा विचार न करता फक्त आणि फक्त प्रॉपर्टीज वाढवणं किंवा डिस्ट्रॉय करणं ह्या गोष्टींना, दॅट इज रिअली बॅड. आयुष्यात आपण एक गोष्ट नक्कीच फॉलो केली पाहिजे किंवा एक शिकली पाहिजे की ती म्हणजे स्वतःला कुठल्याही पिंजऱ्यात ठेवू नका. पिंजऱ्यात मीन्स असं नाही की तुम्ही जसं हवं तसं जगा, ऑब्विसली जगा. प्रत्येक गोष्टीची ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे, ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात नाही, इट्स लाईक अ फ्री बर्ड. स्वतःसाठी तुम्ही खूप बिझी शेड्यूल असेल तर स्वतःसाठी कमीत कमी अर्धा तास द्या. त्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला जे आवडतं ते नक्की करा. ती कुठलीही गोष्ट असू शकते, तुमची हॉबीज, डान्स, सिंगिंग, ऐकणे, एनिथिंग. त्यांनी काय होतं माहिती का, जेव्हा आपण आपल्या आवडीची गोष्ट करतो, स्वतःच्या गोष्टीला वेळ देतो अँड आपल्या बऱ्याच गोष्टी हील होतात. इट्स लाईक एक पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते. इट्स लाईक अ छानवाली फिलिंग येते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. ह्या बिझी शेड्यूलमध्ये, बिझी लाईफमध्ये, खास करून इंडियामध्ये छोट्या मुलांपासून मोठे जण एवढे बिझी झालेत, त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कामाला एक शेड्यूल आणि एक टाईम ठरलेला आहे. बट मी इथे बघते ना, युरोप कंट्रीमध्ये आले जेव्हापासून मी बेल्जियममध्ये पाहते, त्यांच्या फॅमिलीला, ते स्वतःला आणि त्यांच्या फॅमिलीला योग्य ते वेळ देणं हे खूप इम्पॉर्टंट समजतात. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या हॉबीज ते कॅरी करतात. लाईक कोणाला बुक्स वाचायची आवड असेल ते बुक्स कॅरी करतात. ट्राममध्ये, बसमध्ये, गार्डनमध्ये, जिथे कुठे त्यांना आवडत असेल. इफ आयदर ज्यांना कोणाला स्पोर्ट्स आवडत असेल ते पॅशन्स फॉलो करतात. इट मीन्स की ते स्वतःला टाईम देतात. 4-5 महिन्यापूर्वी मी या झाडाला भेटले तेव्हा लाईक फीलिंग लाईक सो ब्युटिफुल. किती सुंदर मोठं ट्री. अँड आय जस्ट लव्ह द ट्रीज, ऑल द ट्री. आय जस्ट वॉन्ट टू हग द ट्रीज. तुम्ही मला पागल समजत असं ही काय करते, बट येस, आय एम इन लव्ह विथ द नेचर बिकॉज इट इज सो इम्पॉर्टंट. इथे प्रत्येकजण प्रत्येक क्षण एन्जॉय करण्यासाठी घेतो. आता जस्ट माझ्या मागे एक व्यक्ती गिटार वाजवत आहे आणि खूप सुंदर अशी ट्यून देतो एकदम शांत वातावरणात, गार्डनमध्ये. ती अशी गिटारची जी ट्यून ऐकून ना, इट्स फीलिंग लाईक आपण कुठेतरी खूप छान ठिकाणी आलो आहे आणि फॉर द एन्जॉयमेंट. येस, दिस इज द लाईफ. हेच तर सांगण्याचा प्रयत्न करते मी की एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट.